जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 4 ऑगस्ट होता, मंडेचा दिवस, फर्स्ट डे ऑफ द वीक. ठीक आहे. तर ट्रेडिंगच्या अकॉर्डिंगली तो आजचा आपला दिवस कसा राहिला हे पुढे आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊया. चार्ट वरती जाऊन बघूया की आपण जे अनालिसिस दिलं होतं, आजच्या दिवसाचं जे प्रेडिक्शन सांगितलं होतं, त्या गोष्टी फॉलो झाल्या की नाही झाल्या, आपल्या लेवल्सना मार्केटने रिस्पेक्ट केलं की नाही केलं, आपण ट्रेड काय दिले होते बँक निफ्टी मध्ये, ते हिट झाले का, एसएल हिट झाला, टार्गेट हिट झालं की एसएल हिट झाला, ह्या गोष्टी सगळ्या पुढे आपण चेक करूया पुढे चार्ट वरती. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट चार्ट वरती घेऊन जातो जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अनालिसिस द्वारे समजून घेण्यासाठी जास्त इझी होईल. ठीक आहे फ्रेंड्स. सो आजच्या दिवसाचं फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला इथे दाखवतो. बँक निफ्टी 2 पॉइंट प्लस मध्ये बंद झाली. पॉइंट म्हणजे 1.75, इनफॅक्ट 2 पॉइंट पण नाही, आणि 0% ना प्लस ना माइनस, जैसे थे दिन जहां शुरू किया वहीं पे खत्म हो गया. आणि निफ्टी मध्ये एक थोडासा एक वाईस वर्सा हे एक युजली असं दिसत नाही. एक म्हणजे निफ्टी ज्या दिशेने असेल त्या दिशेने बँक निफ्टी असते किंवा दोन्ही एका दिशेला जाताना दिसतात. बट आज निफ्टी ने 157 पॉइंट्स ची तेजी दाखवली. ठीक आहे. ऑलमोस्ट 0.64%. बट बँक निफ्टी जिथल्या तिथेच होती. ठीक आहे फ्रेंड्स. तर पुढे आता आपण निफ्टीच्या चार्ट वरती समजून घेऊया की दिवस ओव्हरऑल कसा होता. ठीक आहे. निफ्टी मध्ये तर आपण ट्रेड घेत नाही, बट आपण निफ्टीचे लेवल्स एक ओव्हरऑल लेवल्स प्रेडिक्ट करत असतो. तर आजच्या दिवसाची ही जी फर्स्ट कॅन्डल आहे, ठीक आहे, 24,596 ला ओपनिंग झाली होती. हा येलो फ्लॅग जो दिसतोय ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे. आणि त्यानंतर साधारण निफ्टी एक ओव्हरऑल एका चॅनल मध्ये ट्रेड करत होती अप ट्रेंडच्या. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकत असाल फ्रेंड्स, एक अप ट्रेंडचा हा असा चॅनल ह्या रेंजला मार्केट आज होतं. सो निफ्टी मध्ये ओव्हरऑल बुलिश मोमेंटम होती. पुट सेलर्स जे आहेत, ज्या लोकांनी पुट सेल केले होते, त्या लोकांनी आज पैसे कमवले असेल, कारण ऑप्शन बायर्सचा आजचा दिवस नव्हता निफ्टी मध्ये. ठीक आहे. निफ्टी मध्ये ऑप्शन सेलिंग एनिवेज हीच जास्त करून काम करते. आणि आता आजचा दिवस आपला बघूया बँक निफ्टीचा. ठीक आहे फ्रेंड्स. कारण बँक निफ्टी मध्ये आपण एक ट्रेड दिला होता, 2 ट्रेड दिले होते इनफॅक्ट. एक सी साइड होता आणि एक पी साइड होता. जो पी साइडचा ट्रेड जो आपला होता तो 55,600 पी होता आय गेस. आणि त्याचा ट्रेड आपला 640 अबो असं बाय करायला मी सांगितलं होतं. आणि 688 प्लस म्हणजे ऑलमोस्ट 689 690 चा त्याचा फर्स्ट टार्गेट होता. आणि 2 पॉइंट्सने टार्गेट फक्त राहिला होता. अदरवाइज फर्स्ट टार्गेट वॉज डन टुडे, अचीव्ड टुडे. आणि मला असं वाटतं बरेचसे जे फॉलोअर्स आहेत, जे स्टुडंट्स आहेत, ते लोक असंच करतात की 50 पॉईंट साठी सुद्धा थांबत नाहीत. ते म्हणतात की सर आम्ही 30 पॉईंट्स 40 पॉईंट्स असे अचीव्ह झाले की टॉपिक म्हणजे आम्ही ट्रेड एक्झिट करतो. तर आज त्यांचं ट्रेड एक्झिक्यूट झाली असतील. आणि 2 पॉइंट्सने एनिवेज मी म्हणजे तुम्हीच विचार करा की 2 पॉइंट्सने टार्गेट अचीव्ह होत नाही असं म्हणण्यापेक्षा मी तर त्याला फर्स्ट टार्गेट अचीव्ह असंच समजतोय. तर ओव्हरऑल बँक निफ्टीची इथे जर आपण ओपनिंग बघितली आजची तर 55,557 ला होती. आणि पूर्ण दिवस जो आहे आज बँक निफ्टीने ऑलमोस्ट हे बघा इथे पूर्ण दिवस एका रेंज मध्ये, पर्टिक्युलर रेंज मध्ये पूर्ण दिवस स्पेंड केलेला आहे. ठीक आहे फ्रेंड्स. तर बँक निफ्टीचे जर उद्याच्या लेवल्स जर समजून घ्यायचे असतील, म्हणजे जर उद्याचे लेवल्स आपण जर म्हणू की उद्याचे, वेट मी थोडस इथे अंडू करत आहे. हा, जर उद्याचे लेवल जर आपल्याला बँक निफ्टीच्या समजून घ्यायचे आहेत, तर बँक निफ्टी मध्ये उद्यासाठी सुद्धा प्रेडिक्शन फॉर टुमॉरो, दॅट इज 5th ऑगस्ट, 55,888 is going to be the resistance level for the upper side, and 55,111 is going to be the support level for the downside. So जी आजची लेवल होती
जी मी ऑलरेडी फर्स्ट ऑगस्टला 4 ऑगस्ट साठी जे प्रेडिक्शन केलेलं तेच सेम लेवल नेक्स्ट डे साठी उद्यासाठी 5 ऑगस्ट साठी आहे. कारण आज बँक निफ्टीने ऑलमोस्ट काहीच ट्रेड केलं, ऑलमोस्ट म्हणजे जिथे ओपन झालं ऑलमोस्ट तिथेच क्लोज झालेली आहे. ठीक आहे, 0% आज बँक निफ्टी मध्ये मुवमेंट आहे क्लोजिंगला जर आपण पाहिलं तर ह्या पद्धतीने बँक निफ्टीचे लेवल्स होत्या. वेट, मी उद्याच्या दिवसासाठी निफ्टीच्या लेवल्स देतो. त्यासाठी मी फर्स्ट ऑफ ऑल हा जो बॉक्स आहे, हा एरो आहे, यांना डिलीट करत आहे. आणि निफ्टीमध्ये जर लेवल उद्याच्या दिवसासाठी म्हणाल फ्रेंड्स, तर निफ्टीसाठी सुद्धा मी इथे बॉक्स मध्येच वेट, सो निफ्टीचे जे लेवल्स असणार आहेत फ्रेंड्स, ती निफ्टीची लेवल्स असणार 24,800. कारण निफ्टीसाठी 24,888 हा एक अल्टिमेट बॅरियर आहे. ऑलराईट, 24,800. अँड फॉर द डाऊन साइड निफ्टीमध्ये 24,666 ही जी लेवल असणार आहे फ्रेंड्स. येस, ओके सर. तो उद्या निफ्टी ह्या बॉक्स मध्ये ट्रेड करू शकतं असं ओव्हरऑल एक आपलं प्रेडिक्शन आहे. आणि उद्याचा दिवस बघूया फ्रेंड्स, उद्याचा दिवस कसा असू शकतो. कारण उद्याचा दिवस सुद्धा क्रुशियल असू शकतो. कारण आज फारशी मुवमेंट मार्केटमध्ये झालेली नाहीये. जेमतेम आपल्याला सुद्धा आपलं फर्स्ट टार्गेट अचीव्ह करता आलेलं आहे. आणि इकडे ट्रम्प तात्या रोज काहीतरी माईक घेऊन म्हणजे अंधाधुंद बेछूट काहीतरी गोळीबार करत सुटत आहे. त्यांच्या जिभेला काही हाड राहिलेलं नाहीये. कधी म्हणतात इंडिया डेड इकॉनॉमी आहे, कधी म्हणतात आता आज तर त्यांचं नवीन स्टेटमेंट आहे की इंडियावरती इम्पोर्ट ड्युटीज आम्ही अजून हार्शली इम्पोज करणार आहोत. प्लस त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिया हे अमेरिकेपासून खूप पैसे कमवत आहे. ठीक आहे, तिकडे मोदीजींनी काल एक म्हणजे जाहीरपणे एक डिक्लेअर केलं होतं की बाबा इंडियाने, म्हणजे नाव घेतलं नाही युएसचं, बट ऍटलिस्ट बोलले, स्पीक आउट झाले की बाबा इंडियाने जास्तीत जास्त इंडियन मेड प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत, ब्रँडच्या मागे लागता कामा नये. आणि ब्रँड हा असा विषय आहे फ्रेंड्स की ब्रँड, ठीक आहे, प्रत्येकाला त्याचं आकर्षण असतं, एक अट्रॅक्शन असतं. ब्रँड ब्रँड म्हणजे ब्रँडेड 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 क्लोथ्स, ब्रँडेड वेअर्स, ब्रँडेड स्पोर्ट्स वेअर्स, जे पण काय ब्रँडेड असेल. आणि मोस्ट ऑफ द ब्रँड्स हे युएसला म्हणजे युएस बेस्ड असतात. बट ब्रँडेड गोष्टी वापरणं म्हणजेच काही फार हे नाही. इंडियामध्ये पण लोकल ब्रँड्स भरपूर आहेत. तुम्ही असे ब्रँड्स जे लुई फिलिप किंवा तुमचं ॲलन सोली, हे जे ब्रँड्स जर तुम्ही हे नावावरून तुम्हाला असं वाटेल की हे इंडियन ब्रँड नाही आहेत, बट दीज आर इंडियन कंपनीज फ्रेंड्स. तर तुम्ही चॉईस करताना ना एक म्हणजे जास्तीत जास्त विचार करा की मेक इन इंडिया, मेड इन इंडिया ह्या प्रोडक्ट जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, कारण ट्रम्प तात्या यांनी नवीन स्टेटमेंट आत्ताच दिलेली आहे थोड्या वेळापूर्वी की इंडिया हे अमेरिकेपासून खूप पैसे कमवत आहे. ठीक आहे, सो ह्या गोष्टी आहेत. आणि उद्याचे लेवल्स मी ऑलरेडी सांगितलेलेच आहे. आणि टेलिग्राम वरती मी टाइमली जे डेलीचे ट्रेड्स असतात, जे माझे पर्सनल ट्रेड्स असतात, जे तुमच्याशी नॉलेज आणि एज्युकेशन पर्पज साठी मी शेअर करत असतो, ते मी शेअर करत राहतो. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन करा. आणि अशाच एज्युकेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.